नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड खूप छान आहे. पाहायला विसरू नका मित्रांनो शेवटपर्यंत. तर इकडे पार्थ जेव्हा त्याच्या आईला डिव्होर्सबद्दल सांगत असतो, नेमकं रम्या तेव्हा पडण्याचं नाटक करते, पाय मुरगळण्याचा. आणि आता रम्या जी आहे ती बेडरूममध्ये आलेली आहे आणि तिकडे पार्थ जो आहे तिला क्रीम लावत आहे. त्यावरती मनातल्या मनात म्हणते, बापरे! जे व्रत करून मला मिळायला पाहिजे होतं ते तर मला सहजरित्या मिळत आहे. तर आता तिकडे मानिनी येते आणि मानिनी म्हणते, "अरे किती वेळ लावतोयस ऑइंटमेंट? एवढे वेळ घासायचं नसतं त्याला." आणि आता मानिनी जी आहे ती रम्याला ओरडते, "काय गं नेहमी तू पडायचंस आणि पार्थने तुला सावरायचं?" तर रम्या लगेचच पाणी पित असते, "नाही मी ते चुकून पडले ना मामी." आता मानिनी पार्थला विचारते, की "बरं बाबा तू काहीतरी मला सांगणार होतास. कशाबद्दल सांगणार होतास? सांगशील का आता?" तर आता पार्थ म्हणत असतो, की "आई ते मला" एवढ्यात परत रम्या नाटक चालू करते, की "आई गं माझा पाय दुखतोय, खूप दुखतोय." तर पार्थ म्हणतो, "परत दुखतोय तुझं?" तर रम्या म्हणते, "हो अरे खूप म्हणजे खूप दुखतोय. ॲक्चुअली मी इकडे कामासाठी आले होते. पण आता परत मला वर रूममध्ये जावं लागेल, लॅपटॉप घेऊन परत यावं लागेल. काय मला होऊन बसलंय." तर आता लगेचच पार्थ म्हणतो, "अगं ठीक आहे ना, माझा लॅपटॉप वापर तोपर्यंत, काही हरकत नाही." तर आता मानिनी परत पार्थला पुढे घेऊन येते आणि म्हणते, की "काय म्हणत होतास तू? त्या फोटोची गरज नाही म्हणजे तुला म्हणायचं काय होतं नक्की?" तर आता पार्थ म्हणतो, "अगं त्या फोटोची गरज नाही म्हणण्यापेक्षा ॲक्चुअली माझ्याकडे ह्याच्यापेक्षा खूप छान-छान फोटो आहेत, असं मला म्हणायचं होतं." तो रम्यासमोर विषय बोलायचा टाळून जातो. मानिनी म्हणते, "नक्की हेच बोलायचं होतं का तुला?" तर आता पार्थ म्हणतो, "हो." आणि मानिनी म्हणते, "अरे तुला नक्की काय बोलायचं होतं ते तरी बोल. मला माहिती हे नव्हतं बोलायचं तुला." तर आता पार्थ आई म्हणतो तेवढ्यात परत रम्यामध्ये बोलते आणि म्हणते, की "पार्थ हे जरा पाहशील का? हे करेक्ट आहे का?" आता मात्र मानिनीला चीड येते. ती थोडंसं वियर्ड तोंड करूनच पाहते रम्याकडे. तर आता पार्थ म्हणतो मानिनीला, की "आई आपण या विषयावर नंतरनच बोलूया. आता सध्या नको हा विषय." तर मानिनी जी आहे ते रम्याकडे जाते आणि रम्याला म्हणते, की "काय गं, तुला काही हवं असेल तर तू पार्थला नाही सांगायचं बरं का, मला सांगायचं. मला बोलवायचं मी येते. त्याला त्रास द्यायचा अजिबात नाही." तर आता इथे रम्या जी आहे ती पार्थकडे बघून हसत असते मनातल्या मनात आणि तिला खूप आनंद झालेला असतो. ती एन्जॉय करत असते ॲक्चुअली तसं पाहायला गेलं तर. इकडे दुसरीकडे नंदिनी आणि जीवाची जी आहे ते टॉम एंड जेरीची फाईट चालू आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, "कन्सर्न? तुम्हाला कधी होता बरं माझ्याबद्दल कन्सर्न?" तर आता जीवा म्हणतो, की "अगं हो, आहे म्हणूनच बोलतोय ना." तर आता टोमणे मात्र तू भले खूप छान-छान मारतेस बरं का. टोमणे मारण्यात तू पटाईतेस बरं का. असं जीवा तिला मुद्दाम म्हणतो. नंदिनी आता म्हणते, "लोकांनी जर टोमणे मारावं असं वाटत नसेल, तर सुधरावं माणसाने." तर आता जीवा म्हणतो, की "अगं माणूस सुधरायला बिघडावा लागतो. मी काय तुला बिघडलेला वाटतोय का?" तर आता नंदिनी म्हणते, की "अरे बापरे! केवढा गोड गैरसमज आहे बरं स्वतःबद्दल." तर आता लगेचच जीवा म्हणतो, की "मारला, बाईने टोमणा मारला." तर आता नंदिनी म्हणते, "टोमणे मारायला तुम्ही मला फोर्स करताय. नाहीतर मला काही हौस नाहीये टोमणे मारायची जीवा." जीवा म्हणतो, की "अगं माझ्यासमोर असं बडबड, बडबड, बडबड करण्यापेक्षा देवासमोर जा आणि प्रार्थना कर. रोज देवाचे आभार मानत जा. रोज देवाचे पाय धुत जा आणि ते पाणी पीत जा, की माझ्यासारखा नवरा तुला मिळालाय." नं नंदिनी म्हणते, की "हे मी नाही, हे तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला नशिबानं माझ्यासारखी बायको मिळाली आहे बरं का." आणि आता बोलता-बोलता बोलण्याच्या ओघामध्ये नंदिनीच्या तोंडात निघून येतं, की नाहीतर काय हल्लीच्या कपल्स ना लगेचच डिव्होर्स घेऊन मोकळे होऊन जातात बरं का. आणि दोघेही शॉक होतात. कारण हे दोघांकडून पण एक्स्पेक्टेड नव्हतं, की असं काही कन्व्हर्सेशन निघेल म्हणून. तर दोघं एकमेकांना सॉरी बोलतात आणि जीवा म्हणतो, की "सॉरी अगं, फ्लोमध्ये ना मी तुला बायको म्हणून बसलो." तर नंदिनी म्हणते, की "नाही, आय एम सॉरी. कारण मी पण भावनेच्या भरामध्ये तुम्हाला नवरा बोलून गेले." जीवा म्हणतो, "नाही अगं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही." तर आता नंदिनी म्हणते, "नाही, हे बरोबर नाहीये." जीवा जेव्हा म्हणतो ना, "ठीक आहे, इट्स ओके." तेव्हा ही म्हणते, की "नाही, इट्स इट्स नॉट ओके जीवा. कारण जर आपण असंच खरं-खरं नवरा-बायकोसारखं भांडत राहिलो ना, तर आपल्याला वाटायला लागेल, की आपण दोघं नवरा-बायको आहे. आणि मग 6 महिन्यानंतर ना वेगळं होणं खूप कठीण होऊन जाईल जीवा." नंदिनी म्हणते, की "आता मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. ना तुमच्यासोबत भांडण नकोय, ना तुमचा आधार नकोय." आता इकडे पार्थ जो आहे तो तोंड पुसत येतो. तेव्हा त्याला असं वाटतं, की काव्या जी आहे ती सोफ्यावर बसलीये. आणि तो स्वतःशीच बोलतो, की "मला नक्की भास होतोय का ही काव्याच आहे?" तर आता काव्या उठून म्हणते, "मी खरंच काव्य आहे देशमुख." तर आता काव्या उठते आणि हे दोघं एकमेकांकडे इतकं प्रेमानं बघत असतात ना. ॲक्चुअली खरं सांगायचं तर काव्या 2 एपिसोडमध्ये नव्हती.
आणि आपण खूपच मिस केलं तिला ऍक्च्युली, कारण ती असलं तरच खूप छान वाटतं सिरियल पाहायला. तर आता ती उठते आणि ती पार्थच्या शर्टांचे बटन्स लावते. तर आता इकडे दोघांचा खूप रोमॅन्टिक डान्स आहे. खूप म्हणजे खूप छान डान्स आहे आणि दोघे रोमॅन्टिकली डान्स करत असतात. तेव्हा पार्थ जो आहे काही फुलं तिच्यावर उधळतो आणि तिला गुलाब देतो. तर आता ते काव्य गुलाब घेते आणि ती वास पाहते, तर त्याला वासच नसतो आणि ती इशारा करते की काय पार्थ. तर पार्थ लगेचच परफ्यूम घेतो आणि तो त्या गुलाबांवर परफ्यूम मारतो. तर आता काव्य पण खुश होते. तर आता पार्थ परत तिच्याकडून घेतो गुलाब आणि तिच्या केसांमध्ये घालतो. दोघेही खूप छान एन्जॉय करतायत डान्स. तर आता डान्स करता करता काव्याला सोफ्यावर बसवतो आणि तो तिला तिची मॉइश्चर क्रीम लावत असतो. दोघेही एन्जॉय करत असतात. तेव्हा आता पार्थ एकदम जवळून तिला निहारत असतो आणि एकदमच काव्य जी आहे ती झोपलेली असते आणि तिच्या केसांची जी लट आहे ती मागे घेत असते, तेव्हा घेत असतो. तेव्हा काव्य जोरात ओरडते, काय करत आहे मिस्टर देशमुख. पार्थ जो आहे तो एकदम उठून लांबच जातो. काव्य म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, काय करत होता तुम्ही. तर आता पार्थ एकदम त्याची बोबडी वळते आणि तो म्हणतो, एवढं जोरात ओरडण्यासारखं काय झालंय. तर काव्य म्हणते, हे काय चाललं होतं तुमचं माझ्या केसांना घेऊन. तर पार्थ म्हणतो की तुम्ही खरंच आहात का. तर आता काव्य म्हणते की म्हणजे काय माझं भूत आहे का इकडे समोर. पार्थ म्हणतो, तुम्ही खरंच आलाय का. तर आता पार्थ म्हणतो, कधी आलात तुम्ही. तर आता काव्या म्हणते की झाली मला येऊन 15 मिनिटे. तर आता पार्थ म्हणतो, 15 मिनिटात आला आणि झोप पण लागली तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा. तिकडे अनिशाच्या घरी रात्रभर बसून आम्ही अभ्यास केलोय. आता आपल्या घरी आलीये म्हटलं तर थोडंसं डोकं टेकावं, थोडंसं रेस्ट घ्यावं, म्हटलं की तुमचं चाव 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 चालू आहे असं ती पार्थला म्हणते. आणि चक्क येऊन तुम्ही माझी झोपमोड केला. तर आता पार्थ बोलतो, सॉरी सॉरी, मला असं वाटलं की मला भास झाले की तुम्ही आलात. तर आता काव्य 4 वेळा विचारते त्याला की नक्की काय आहे? काय चाललं होतं तुमचं. तर पार्थ म्हणतो की नाही नाही, काही नाही काही नाही. तर आता तर आता काव्य म्हणते की तुम्हाला असं तर झालं नसेल की मी थोड्या वेळासाठी नव्हते आणि चक्क तुम्हाला भास व्हायला लागलेत मी नव्हते म्हणून. तर आता पार्थ म्हणतो की नाही नाही नाही, मला कशाला भास होतील तुम्ही नाही येत म्हणून, काही पण उगीचच. तर आता काव्य म्हणते की म्हणजे मी नव्हते म्हणून तुम्हाला काहीच फरक पडला नाहीये का. तर आता पार्थ म्हणतो की तुम्ही नसण्याचा फरक मला पडायला हवा होता का काव्य. तर आता काव्य म्हणते की नाही नाही, मी असं कुठं बोलले पार्थ तुम्हाला. तुमचा चक्क एकही फोन नाही, एकही मेसेज नाही. आता पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्या फोनची किंवा मेसेजेसची वाट बघत होता का. तर आता काव्य म्हणते, नाही नाही, तसं काही नाही. तिकडे अनिशाच्या घरी आम्ही अभ्यास करत होतो ना, तिकडे खूप शांतता होती ना तिच्या घरी. आणि मला ना तुमच्या किओशी खूप सवय झाली आहे. मला नुसतं ना तुमचं वचवच बडबड याची खूप सवय झाली आहे मला. तर आता पार्थ म्हणतो की सवय फार वाईट गोष्ट आहे बरं का हो काव्य. एखाद्या व्यक्तीच्या सवयीचं सवय लागलं ना, तर ते व्यसन लागल्यासारखं लागतं. असं माझी आई म्हणते, असं पार्थ बोलतो. तेव्हा काव्य त्याच्याकडे प्रेमाने पाहतच असते ऍक्च्युली पार्थकडे. पार्थ म्हणतो की मला तुमची आणि तुम्हाला माझी सवय व्हायला नको. नाहीतर 6 महिन्यानं आपल्याला खूप अवघड जाईल वेगळं व्हायला. तर आता काव्य थोडंसं रडकंच तोंड करते. तर आता काव्य म्हणते, 6 महिने. तर आता पार्थ म्हणतो, विसरलात का तुम्ही आपण डिवोर्स फाईल केलेला आहे. तर आता काव्य म्हणते की ही काही विसरण्यासारखी गोष्ट आहे का. अभ्यासाच्या नादात थोडासा विसर पडलाय इतकंच, बाकी काही नाही. तर आता पार्थ म्हणतो की मी नाही विसरलोय, पण मला घरच्यांनाही सांगून टाकायचं होतं. कधी हिंमत झाली नाही किंवा कधी संधी नाही मिळाली. आता जर तुम्ही आलाच आहात तर आपण बोलून घेऊया. तर आता तुम्ही आलाच आहात तर आता मला धीर आल्यासारखं वाटतंय. एनिवेज आपण आता घरच्यांना सांगूया आणि मोकळं होऊया. कारण आता तुम्हाला बॅग पण तर पॅक करायची आहे ना. तर काव्या एकदम इमोशनली पार्थकडे पाहते. इकडे जीवा आणि नंदिनी जे आहेत ते रूम मध्ये असतात. जीवा बाथरूम मधून येतो तेव्हा नंदिनी म्हणते की काय हो किती उशीर. तर तो जीवा म्हणतो, म्हणजे. तर नंदिनी म्हणते, अहो फ्रेश व्हायला इतका वेळ लागतो का. तर जीवा म्हणतो, मला इतकाच वेळ लागतो, आता तुला एवढ्या दिवसात कळलं नाहीये का. तर नंदिनी म्हणते, अहो ते ठीक आहे, पण ज्या दिवशी गडबड असते त्या दिवशी उशीर करता तुम्ही. जीवा म्हणतो की अगं पटापट उरकून जायचं कुठं आहे. तर आता नंदिनी म्हणते की म्हणजे मी एवढं सांगून पण तुम्ही विसरलात का. हा, आज आपल्याला आईबाबांना सगळं डिवोर्स बद्दल सांगायचं हे आपलं बोलणं झालं होतं की नाही. असं कसं विसरू शकता तुम्ही. तर जीवा म्हणतो, आय एम सॉरी, मी विसरूनच गेलो अगं. तर आता नंदिनी म्हणते की आवरा ना पटकन आपण जाऊया.
तर एकदम जेव्हा तिच्याकडे पाहतो, ऑलरेडी 3 दिवस झाले आहेत आपण डिवोर्स फाईल करून. पहिल्या दिवशी आई बाबा उशीर आले, नंतर कोर्टाची केस झाली, नंतर पिहूचं सगळं हे झालं. त्यामुळं दिवस असंच पुढे जातात असं नंदिनी जीवाला सांगते. बस आता आणखी उशीर नको करायला जीवा, आपण त्यांना सांगून टाकूया. तर आता जीवा म्हणतो, तू इतकी का डेस्परेट झाली आहेस अगं सांगण्यासाठी? तर आता नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही, डेस्परेट म्हणताय? ही काय धावत जाऊन डेस्परेटली सांगण्यासारखी गोष्ट आहे का? ज्यांनी आपल्या मुलांची नंबर चांगले मिळावे याची स्वप्न पाहिली आहेत आणि त्यांना फेल झालं हे दाखवायला जर आपण गेलो, त्यांना काय वाटू शकतं? आणि असल्या गोष्टीत मी डेस्परेट कसं असू शकेन जीवा? रिझल्ट येऊन 2 दिवस झाले तरी प्रगती पुस्तक जे आहे उशीखाली लपवून ठेवणारी मी नाहीये. मुळात आजपर्यंत मी जे काही केलंय ना, त्यामध्ये फेल होण्याचा अनुभव मला नाहीच आहे. तर आता जीवा म्हणतो, तेच तर ना, मी तर सगळ्यातच फेल होत इथपर्यंत आलेला आहे. आता नंदिनी म्हणते, मला असं म्हणायचं होतं का? तुम्ही मला डेस्परेट झाली म्हटलात म्हणून मला हे असं बोलावं लागलं. तर आता जीवा म्हणतो, की मला हेच म्हणायचं आहे. आता तुझं हे जे बोलण्याचं सूर आहे ना, हे बाबांपर्यंत जाईपर्यंत असाच राहायला पाहिजे म्हणजे मिळवलं. तर आता जीवा म्हणतो, की असो, जाऊ दे. मी तू तू बाबांशी बोल, मी आईशी बोलतो. तर आता नंदिनी म्हणते, नाही नाही नको. तर जीवा म्हणतो, नाही नको म्हणजे आपलं हेच ठरलंय ना. तर आता नंदिनी म्हणते, की नाही, आपलं असं ठरलं असेल तरीही तुम्ही आईला नका सांगू डिव्होर्सबद्दल. कारण हे सगळं ऐकल्यानंतर ना आईंना पॅनिक अटॅक येईल आणि ते तुम्हाला हँडल करता येणार नाही. तर आता जीवा म्हणतो, की तू काय बोलतेस? माझ्या आईला मला हँडल करता येत नाही असं बोलतेस तू? तर आता नंदिनी म्हणते, की याआधी म्हणजे काय, याआधी तुम्हाला डिव्होर्स कन्फेस करायचा पण अनुभव आहे का तुमच्या आईकडे? तुम्हाला कळत नाहीये का, आपण जर डिव्होर्स बद्दल सांगितलं तर ते किती पॅनिक होतील हे तुम्हाला अंदाज आहे का? त्या खूप डिस्टर्ब होतील आणि त्यांना हँडल करणं खूप मुश्किल होऊन जाईल जेव्हा. तिला कसं हँडल करायचं हे मी बघेन ग. पण जर ती तुझ्यावर चिडली तर तू कसं मॅनेज करणार आहेस ते सांग. तर आता नंदिनी जीवाचं हे बोलणं ऐकून म्हणते, हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. कारण सांगता येत नाही, आई जर चिडल्या तर त्यांना हँडल करणं खूप मुश्किल होऊन जातं. त्यामुळं आपण आधी कसं ठरवलं होतं तसंच आपण जाऊया. तुम्ही आईशी बोला, मी बाबांशी बोलते. आता नंदिनी टेन्शनमध्ये जात असते तेव्हा जेव्हा एकदम प्रेमाने तिचा हात पकडतो आणि तिला बोलवतो आणि दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणतो, की नंदिनी, तू खूप टेन्शन घेतेस, टेन्शन नको घेऊ. आपण आता ठरवलंय ना बोलायचं म्हणून, तर तू टेन्शन नको घेऊ. चल आपण जाऊया दोघे म्हणून. मग आता नंदिनी खाली येत असते, तिच्या मागेच जीवा असतो. इकडे मानिनी आणि विक्रम जे असतात ते हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा मानिनी जोरजोरात रडत असते. डिव्होर्स, ते पण का, कशासाठी? म्हणजे दुसरा कोणता पर्याय उरलाच नव्हता का? हा, दुसरा पर्याय उरला नव्हता का? कमाल झाली बाई पोरांची. आता इकडे जीवा, पार्थ, काव्या आणि नंदिनी हे चौघजण येतात. तेव्हा नंदिनी रडतच बोलत असते, आता कुठं लग्न झालं होतं यांचं, थोडी जुळवाजुळव करायची, थोडं ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करायचा होता. कमाल झाली बाई मुलांची खरंच. आणि असं बोलल्यानंतर ना या चौघांना असं वाटतं की यांच्याबद्दलच मानिनी बोलत आहे. चौघजण एकमेकांचं तोंड पाहत असतात. तर आता विक्रम म्हणतो, की मानिनी, अगं शेवटी त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, त्यांना कदाचित एकत्र राहायचं नसेल. तर आता मानिनी म्हणते, की अहो, इच्छा नसेल म्हणजे काय, जरा प्रयत्न करून तर पाहिलंय का यांनी? कठीण आहे बाबा सगळं. म्हणजे ना आपल्यालाच असं वाटतं की मुलं खूप समजूतदार आहेत, चांगली आहेत, समजून घेतील. पार धुळीला मिळवलं या सगळ्यांनी खरंच. आत्ता कुठे यांचं लग्न झालं होतं आणि लगेचच डिव्होर्स? तर हे चौघांना खरंच असं वाटायला लागलं की यांच्याबद्दलच बोलतायत आणि त्यामुळे ते सगळेजण थोडेसे शॉकच आहेत. कठीण आहे बाबा सगळं, असं म्हणून ती रडत असते मानिनी. आणि तेव्हा विक्रम म्हणतो, की अगं, तू असं त्रास करून घेऊन काही उपयोग आहे का? तर मानिनी म्हणते, की असं कसं त्रास मी करून घेऊ नको म्हणताय तुम्ही? इतकी अविचारी झाली आहेत का आपली मुलं? म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांना काय वाटेल याचा विचार नाही की काय नाही, किंवा लोक काय म्हणतात याची काळजी यांना वाटत नसेल का? फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात का हे लोक, आजकालची मुलं? आणि ती अशी म्हणून एकदम जास्तच जोरात रडायला लागते. तर आता मानिनीला पॅनिक अटॅक आल्यासारखंच होतं आणि विक्रम म्हणतो, की तू खाली बस पहिला. आणि तिला चेअरवर बसवतो आणि विक्रम म्हणतो, की अगं, तू टेन्शन नको घेऊस इतकं, का टेन्शन घेतेस तू? तर मानिनी रडत रडत म्हणते, अहो, तुम्ही काय बोलताय? मी टेन्शन घेऊ नको म्हणते, असं कसं शक्य आहे? मुलं वेगळी होत आहेत आणि त्यामुळे आपलं कुटुंबच तुटल्यासारखं होणार ना. आणि एवढं सगळं असून मी टेन्शन नको घेऊ? मुले असं तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतात हो स्वतःचा विचार करून, पण ते कधी आपला विचार केलायत का? असं मानिनी रडत सांगत असते विक्रमला.
वेळेला आई वडिलांना काय वाटेल त्यांच्या मनाचा विचारच मुलं करत नाहीत. हे सगळे आता ऐकतच असतात. यांना सगळ्यांना अजूनही वाटत आहे, की यांच्याबद्दलच बोलत आहेत. तर आता मानिनी म्हणते, की "हे बघा, नवरा-बायकोंची भांडणं होत नाहीत का? आपल्या दोघांची होत नाहीत का? पटत नाही, मान्य आहे. थोडं तडजोड करावंच लागतं आणि परत थोडं पटवून घ्यावंच लागतं. हे प्रयत्न केलेत का मुलांनी? आता एकत्र कुटुंब म्हटलं सगळ्यांना सांभाळून त्यांना थोडीशी तडजोड किंवा थोडंसं पटवून घ्यायचंच नसतं का हो? असं ती प्रश्न विक्रमला विचारते आणि हे 4 जण जे आहेत ते एकमेकांकडे पाहत असतात. तर आता नंदिनी म्हणते, की "आई तुम्ही स्वतःला प्लीज इतका त्रास करून घेऊ नका. आई तू खरंच प्लीज शांत हो बरं का. तुझी ही अवस्था आम्हाला अजिबात बघवत नाही." असंही जीवा म्हणतो. आता पार्थ म्हणतो, की "आई तू रडलेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. तुला हे माहिती आहे ना? तू किमान आमचं बोलणं तरी ऐकून घे ना गं." तर आता काव्या म्हणते, की "मानिनी काकू मला मान्य आहे, की तुम्हाला त्रास होतोय आणि त्रास होणं स्वाभाविक आहे, नाही असं नाही. पण डिव्होर्स असा एका दिवसात होत नाही ना. मागे भरपूर कारणे असतात." असं काव्या बोलते. तर आता नंदिनी लगेचच म्हणते, "हो आणि ते ज्याची त्यालाच कळतात." आता जीवा विचारतो, की "आई तुला हे डिव्होर्सचं कोणी सांगितलंय?" तर आता आजच्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे, की 6 महिन्यामध्ये असं कसं काय डिसिजन घेऊ शकतात हे लोक वेगळं होण्याचं. तर आता मानिनी जी आहे दुसऱ्यांबद्दलच बोलत असते आणि आता अजून हे या लोकांना कळलेलं नाहीये, ते उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे. तर इकडे आता काव्य आणि नंदिनी हे दोघे मानिनीला आतमध्ये घेऊन येतात. तेव्हा मानिनी म्हणते, "हे बघा मला तुमच्या नवऱ्यांचं नाही माहिती, पण मला तुम्ही माझ्या 2 मुलींसारखंच आहात. त्यामुळे मला सोडून कधीच जायचं नाही."